नातेवाईक असतं का? नाही. हो का? ऍक्च्युली मॅन्युअल स्कॅनिंग म्हणजे हाताने वही उचलणाऱ्या लोकांवर मी PhD करते. IT माझा सब्जेक्ट आहे. तर मला त्या लोकांची भेट, त्यांची वास्तू सांगून त्यांच्या प्रश्नांना माझ्या अभ्यासातून उलगडून दाखवायचे. हे वा, दिस इज ग्रेट. थँक्स. पण मला एक सांगा ना, तुम्ही तुमच्या PhD साठी हाच विषय का निवडला? म्हणजे असतं अनेक विषय आहेत ना त्याच्यात. येस, ऑफकोर्स आहेत ना. तुम्हीच बोला ना. आपला देश अनेक विषयांनी प्रश्नांमध्ये अडकलेला देश आहे. हो, पण मग तरीही हाच विषय. ऍक्च्युली या विषयाने माझ्या एक वेगळंच कुतूहल निर्माण झालं. तुम्हीच बघा, आपल्या देशात इतकी घाण पसरलेली आहे आणि ती एक दिवसही जर या लोकांनी स्वच्छ केली नाही ना, तर देशात भेजा बसू शकतो. अनेक बिमाऱ्यांनी माणूस कोठून उघडात जवायला कोठून नाही, काहीच समजत नाही. हे गवत्या घे, गवत्या हे आदम हे गवत्या धर. अबे घ्यायला पटकन. जाऊ जाऊ वाह वाह मेरे शाबाश. पाहिलं गवत्या? अबे जवानासारखा जवान तू. लेकिन रागाच्या बाबतीत सांगत पाहिजे. आपण दोघं मंगळापासून झामर करत आहोत, पण शेवटी गाडीचा धक्का उगारला कोणा? रव्याच्या बापाला. हे काका सांग ना मग तुझं काम ना. यादव आणि ह्या सिमेंट रोड्याच्या कामानं ना गटरीचं झाकण आणि सप्पा गड्यानच कुठं दबली का पत्ता नाही. हो यादव तुझा हातावर थांब ना, तो का सांगतो काहीच पाहिजे त्याचं. अबे सांग ना बे यार, टाकव तू का गटरी? तुला कितीदा सांगायचं बे ह्या गटरीच्या कामात नवास म्हणून तू मग नवाव का? हो काका, महिन्याच्या वर झालं म्हणलं मला ह्या गटरीच्या लाईनीत काम करून आणि झाला तुम्ही दोघं का आता मी मला निष्पक्षूच करायचं नसतं काय? मोठ्या झालं म्हणलं हा गवत्या इतकं उत्तम झालं तर मग अबे गवत बसले का खाली? अबे बस. अबे गवत्या, या गटरीत उतरायच्या पहिले काही गोष्टी नीती मला लक्षात ठेवावं लागते बापू. मग अबे या गटरीमध्ये ऑक्सिजन आहे का कार्बन डायऑक्साईड, मिथेन आहे का ते अमोनिको गॅस आहे हे माहीत करणं पडते. कागद ठेवलं ते कागद काय पाहिजे तुला? काम कर. हे झाले. आता काय कागद जाळून असं गटरीमध्ये असं टेस्ट करणं पडते. तुम्ही तेव्हाच तर माहिती होते त्या गटरीत कोणती गॅस आहे ते. आता द्या ना. बापरे, साला म्हणजे एवढे सारी बी गॅस नाही ते काय साला आपल्याला तर म्हणतात दोनच गॅस मालूम होती का आतापर्यंत? अरे एक स्वयंपाक करायची गॅस आणि दुसरी या टुंगणातून निघणारी गॅस. ते पैशांना त्या गॅस या गॅस जमीन आसमानचा फरक आहे. मग तू का याच्यात असाच उतरला त्या जाळी गॅसमुळं तुझ्या अंदरचं ऑक्सिजन कमी होईल. एका झटक्यात गाडीत काय तू असं म्हणतोस का बाबा? आता मग म्हणजे जिवंत माणसाचा असं मुद्दाच पडते की का? ऐका का नाही काका, साला अजून तर मला लगीन वगैरे मिळवायचं आहे का? पोट का टीव्हीचा महिना करायचा आहे आता तर भाजी काका. ओ काका, शिवाजी काका. अबे अबे गटरीला पाणी नाही मारून गेले तरी. ए काका, अबे त्याचं बाईक कोण? अबे भाऊच्या याच्यात की. ए काका, शिवाजी काका. अबे आवाज तर जेवणाला निघली. काका काका आवाजच नाही. शिवाजी, शिवाजी काका. शिवाजी भाऊ, अरे होतंय का काम बरोबर? शिवाजी काका. हो ना. शिवाजी, ए शिवाजी काका.
मग मला चालू देऊन देतो बेटा. जाऊ दे. तुझ्याकडे जमायचं साला काय काय माहिती नाही जेवायचं बे. साला तो तिथं मेला की गेला. अरे तू बुडावानी गोष्टी सांगते. कुठे चालला हे? चल. संभालो की बाबा लागलं का? हो भेटतो उद्या सकाळी येतो. लक्ष दे स्वतःकडं. क्यों रास्ता भूल गए थे क्या? गौता ने छोड़ के दिया ना. आल्यावर गोष्टी नको सांग. जा. पाणी घे. अरे खड़ी क्या है? जा अंदर से पानी लेके आ. ये लो. अरे गुस्सा होतोय. नमस्कार सगळ्या आमच्या आवामला. नाटुकला यूट्यूब चॅनलचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि जस्ट आमचं नाटक संपलेलं आहे. ही पूर्ण टीम माझी इथे बसलेली आहे. आणि फार दिवसानंतर आम्ही गटारचा प्रयोग स्पर्धेत केला आहे. तर खूप एक्सायटेड होतो. होपफुली ऑडियन्सला तो आवडला असावा. आता रिझल्टचं तर असं झालं आहे म्हणजे बघू. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केला आणि आता सगळ्यांना विचारू त्यांना कसं वाटतं. मी या नाटकाची म्युझिक करत होतो. तर समोरून नाटक बघताना नाव काय तुमचं? माझं नाव आशिष दुर्गे आहे आणि मी संगीत देत होतो या नाटकात. तर नाटक समोरून बघताना आजही गटार नाटक जे मनाला लागतं, माणसाला भांबावून टाकतं, असं ते पूर्ण अंगावरती आलं नाटक. आणि सगळे कलावंत एकदम बढिया एनर्जीने करत होते. आता शेवटी आम्ही रिझल्टची वाट बघू आणि बघू काय मिळतं. धन्यवाद. माझं नाव ऋषी पोसगे आणि मी या नाटकासाठी माझ्या मम्मीचं ऑपरेशन झालं आहे. आता काहीच दिवसाआधी झालं. मी हिंगण्याला होतो बट आमचं नाटक होतं म्हणून मी आज इथे आलो. मला खूप आवडते हे नाटक आणि मला प्रोडक्शनमध्ये काम करायला इथे सगळ्यांसोबत म्हणजे इन्व्हाइट करतो मी सगळ्या मित्रांना वगैरे पण इथे या म्हणून. बट मला हे नाटक खूप आवडतं म्हणून मी इथे खूप एक्साइटमेंटनी आलो. आणि मला माहीत आहे की खूप लोकांना हे नाटक आवडलं आहे आणि इथे खूप लोक होतात आणि मला असं वाटतं स्पिरिट ही आहे आमच्या टीमची स्पिरिट. माझं नाव अस्मिता पाटील. मी या नाटकात अम्माची भूमिका केली आणि अनेक प्रयोग केले आहे या नाटकाचे. म्हणजे 90च्या वरती प्रयोग केले आहे. आणि आजही नाटक करताना म्हणजे मला गटार नाटक हे माझ्या जीवनाचं खूप जवळचं नाटक आहे आणि आजही ते करताना मला खूप आवडतं आणि पुढेही मी याचे प्रयोग करेन. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ऋषी ढोबळे. मी या नाटकात गौत्या या कॅरेक्टरची भूमिका साकारली. गटार म्हणजे एक वेगळं एक्सपिरियन्स आहे. जे लोक ते काम करतात त्यांचं कॅरेक्टर करायची संधी आम्हाला मिळाली आज. नेमकं म्हणजे गटार म्हणजे काही कॉमेडी किंवा एंटरटेनमेंट बेस्ड नाटक नाही. हे समाजाला जागृत करणारं नाटक आहे. आणि मला असं वाटते की 121वा प्रयोग केल्यानंतरही आजसुद्धा असंच वाटते की सरकारने या नाटकांचे अनेक ठिकाणी प्रयोग करून समाजाला जागरूक केलं पाहिजे त्या लोकांबद्दल. आजही आपण त्या लोकांना वेगळ्या नजरेने बघतो. तर मला वाटते कुठे ना कुठे माणसाने आपल्या नजरा बदलायला पाहिजे. आणि या नाटकाने विशेषतः हेच सांगितलं आहे की तुम्ही त्या लोकांना मदत करा, त्यांना या व्यवस्थेतनं समाज व्यवस्थेतनं बाहेर काढा. हे जे आहे की पिढ्यानपिढ्या एकच समाज हे सगळे कामं करतो आणि बाकीच्यांना तर हा जो एक ब्रेक मला असं वाटतं की हा ब्रेक तोडायला पाहिजे.
आणि निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने या नाटकाकडे या नाटकाची खास दखल घ्यावी आणि महाराष्ट्रभर काय पूर्ण भारतभर या नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग करायलाच पाहिजे, मला असं वाटतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव साक्षी नायगावकर आहे. मी गटार नाटकामध्ये शैलीची भूमिका करते आणि हे कॅरेक्टर ना माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण की असा अनुभव मी पहिल्यांदा घेते आहे माझ्या लाईफमध्ये आणि स्टील मी हे सगळं शिकत आहे या कॅरेक्टरबद्दल. इतकं मी या कॅरेक्टरबद्दल काही बोलू नाही शकत, पण हां, मला जे काही समजलं आहे कॅरेक्टरपासून ते हे आहे की ती जी शैली आहे ती PhD करते आहे आणि ती अशा लोकांसाठी विचार करते आहे ज्यांना आताही गटारीमध्ये काम करावं लागतं, त्यांना अजूनही कुठली व्यवस्था मशीन याबद्दल काही माहिती नाही. तर तेच या कॅरेक्टरबद्दल मला इतकंच कळलं आहे. पुढे बघूयात आणखी प्रयोग झाल्यावर काय कळतं. धन्यवाद. बाबा नमस्कार, आवाज बसलाय. माझं नाव रोहित वानखेडे आणि मी या नाटकात बाबाची भूमिका करतो आहे. रिशिलने खूप छान बोलला तो, कारण ह्या सगळ्या अजूनही समस्या ॲज इट इज आहे त्या चेंज व्हायला पाहिजे, कारण हे युग आता नवीन सगळ्या गोष्टी चेंजेस होत आहे. तसं हाही सब्जेक्ट आम्ही कालांतराने अनेक अधिक कितवा प्रयोग आहे दादा? हा 121वा प्रयोग आहे. आनंद होतो आहे की मी अजूनही हा प्रयोग करतो आहे आणि बस हे फक्त नाटकापुरती सीमित नाही आहे हा सब्जेक्ट. याच्यात चेंजेस व्हायला पाहिजे आणि नक्कीच याच्यात चेंजेस होणारही. थँक्यू सो मच. नमस्कार, मी वीरेंद्र गणवी, या नाटकाचा लेखक आणि माझ्या शेजारी जो बसला आहे तो नाटकाचा दिग्दर्शक श्रेयश अत्कर आणि ही सगळी माझी टीम ऋषिल, साक्षी, अस्मिता, दीपक, ऋषिकेश, आशिष कांबळे, वैभव, अस्मिता पाटील, समोर पूजा आहे आणि सगळं आजचा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. वेगळा एक्सपिरियन्स यासाठी होता की आम्ही या नाटकाचे प्रयोग समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा नाही आहे या नाटकाचे प्रयोग आम्ही व्यावसायिक करत नाही, सामाजिक स्तरावरती करतो आहे. लोकांना जागृत करण्यासाठी, त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये बदल करण्यासाठी आम्ही या नाटकाचे प्रयोग करतो आहे. त्याच्यामुळे हे सगळे कलावंत हौशीच आहे आणि हौशी असतानाही हे यांचं जे कमिटमेंट आहे या नाटकाविषयी, सामाजिक जे भान आहे ते भान घेऊन गटारसारखे विषय किंवा आम्ही असे अनेक सामाजिक विषय घेऊन काम करतो. तर मला असं वाटतं की लोकांनी या नाटकाकडे व्यावसायिक अजून व्हायचं आहे. नाटक हे सामाजिक नाटक आहे आणि हे लोकपरिवर्तनाची चळवळ आहे, थिएटर मुवमेंट आहे. तर सगळ्यात पहिले हे समजून घेतलं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या अंगाने विचार करून स्पर्धेत त्याला का बरं उतरवलं हे जे प्रश्न आहेत. कारण आम्ही, मला असं वाटतं, कामगार कल्याणच्या स्पर्धेमध्ये आम्ही हा दुसऱ्यांदाच प्रयोग करतो आहे. म्हणजे याच्यापूर्वी आम्ही कामगार स्पर्धेमध्ये प्रयोगही केलेला नाही आहे. तर प्रयोगामध्ये एक चुरस निर्माण होते. हे सगळे जे नवीन यंगर्स कलाकार आहेत यांच्यामध्ये एक जुजबी निर्माण होते, एक एनर्जी येते. म्हणून आम्ही हा या स्पर्धेतही प्रयोग केलेला आहे आणि निश्चितपणे जे कमिटमेंट आहे, केवळ सामाजिक कमिटमेंट नाही आहे, तर एक थिएटरशी आणि जे करिअरच्या दृष्टिकोनातनं यातनं जे या सर्व कलावंतांना पुढे जायचं आहे त्याचं कमिटमेंट हे अगदी पोटतिडकीने करतात आहे. याचा मला आनंद आहे आणि यामुळेच आम्ही जग जिंकायला निघालेलो आहे असं आम्हाला वाटते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.